नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे भारतीय विद्या या चॅनलवर स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील कोणकोणत्या क्षेत्रात महिला सर्वात प्रथम होत्या त्यांची संपूर्ण माहिती आज पाहणार आहोत। सर्वप्रथम भारताची पहिली महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभासिंह पाटील यांचे नाव घेण्यात येते। त्यांचा जन्म 19 डिसेंबर 1934 मध्ये मुंबईतील नांदगाव इथे झाला। त्या भारतातील 12व्या राष्ट्रपती होत्या। 25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012 हा त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाल होता। भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून श्रीमती इंदिरा गांधी यांचे नाव घेतले जाते। यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी झाला। या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान होत्या। 14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984 हा त्यांचा पंतप्रधान पदाचा कार्यावधी होता। त्यांचा मृत्यू 31 ऑक्टोबर 1984 मध्ये झाला। सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती मीरा साहेब फातिमा बीबी यांचे नाव घेतले जाते। त्यांचा जन्म 30 एप्रिल 1927 मध्ये केरळच्या पथानामथिट्टा या गावी झाला। तसेच त्यांचा मृत्यू 23 नोव्हेंबर 2023 मध्ये झाला। 6 ऑक्टोबर 1989 मध्ये त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली व 24 एप्रिल 1992 मध्ये त्या सेवानिवृत्त। आता आपण पाहूया भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार ह्या होत्या। मीरा कुमार यांचा जन्म बिहारमधील अरा या गावी 31 मार्च 1945 मध्ये झाला। त्या भारताच्या 15व्या लोकसभा अध्यक्ष होत्या। 4 जून 2009 ते 18 मे 2014 असा कार्यकाल होता। भारतातील पहिली महिला राज्यपाल या सरोजिनी नायडू ह्या होत्या। यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 मध्ये हैदराबाद या शहरामध्ये झाला। तसेच त्यांचा मृत्यू 2 मार्च 1949 साली झाला। 15 ऑगस्ट 1947 ते 2 मार्च 1949 असा त्यांचा राज्यपाल पदाचा कालावधी होता। भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुचेता कृपलानी या होत्या। त्यांचा जन्म 25 जून 1908 मध्ये हरियाणातील अंबाला या शहरामध्ये झाला व मृत्यू 1 डिसेंबर 1974 मध्ये झाला। सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेश राज्याच्या 4थ्या मुख्यमंत्री होत्या। त्यांचा कार्यकाल 2 ऑक्टोबर 1963 ते 13 मार्च 1967 या दरम्यान होता। तसेच भारताची पहिली महिला IPS अधिकारी म्हणून किरण बेदी यांचे नाव घेतले जाते। त्यांचा जन्म 9 जून 1949 साली अमृतसर या ठिकाणी झाला। पोलीस दलामध्ये त्यांनी 1972 मध्ये प्रवेश केला। नंतर 35 वर्ष सेवा कार्यानंतर त्यांनी स्वैच्छिक सेवानिवृत्ती घेतली। भारतातील पहिल्या महिला IAS अधिकारी या ॲना रजम मल्होत्रा ह्या होत्या। त्यांचा जन्म 17 जुलै 1927 मध्ये केरळ या ठिकाणी झाला। त्यांचा मृत्यू 17 सप्टेंबर 2018 मध्ये झाला। भारतातील पहिली महिला वायुसेना पायलट शिवांगी सिंह ह्या होत्या। त्यांचा जन्म 15 मार्च 1995 मध्ये बिहारमधील मुजफ्फरपूर येथे झाला। त्या 2 डिसेंबर 2019 मध्ये पायलट झाल्या। भारतातील पहिली महिला रेल्वे लोको पायलट म्हणून सुरेखा यादव यांचे नाव घेतले जाते। त्यांचा जन्म 2 सप्टेंबर 1965 मध्ये महाराष्ट्रातील सातारा या गावी झाला। तसेच 1998 मध्ये त्या रेल्वेमध्ये लोको पायलट या पदावर रुजू झाल्या। भारतातील पहिली महिला रेल्वे मंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांचे नाव आहे। त्यांचा जन्म 5 जानेवारी 1955 मध्ये भारतातील कोलकाता या शहरामध्ये झाला। 1999 ते 2001 हा त्यांचा पहिला कार्यकाल होता। तसेच 2009 ते 2011 हा त्यांचा रेल्वे मंत्री म्हणून दुसरा कार्यकाल होता। आता पाहूया भारतातील पहिल्या महिला डॉक्टर। भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी यांचे नाव घेतले जाते। यांचा जन्म 31 मार्च 1865 साली कल्याण येथे झाला। त्यांचा मृत्यू 26 फेब्रुवारी 1887 मध्ये
अवघ्या 21 वर्षाच्या असताना त्यांचा मृत्यू झाला. पुणे येथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पतीचे नाव गोपालराव जोशी असे होते. भारतातील पहिली महिला वैमानिक म्हणून सरला ठकराल ह्या आहेत. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1914 साली दिल्ली या ठिकाणी झाला. तसेच त्यांचा मृत्यू 15 मार्च 2008 मध्ये झाला. 1936 मध्ये त्यांना पायलटचे लायसन मिळाले होते. भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचे नाव घेतले जाते. यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये महाराष्ट्रातील नायगाव या ठिकाणी झाला. तसेच त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 मध्ये पुणे या ठिकाणी झाला. त्यांच्या पतीचे नाव ज्योतिराव फुले असे आहे. भारतातील प्रथम महिला बस चालक म्हणून वसंत कुमारी या आहेत. त्यांचा जन्म 17 एप्रिल 1959 मध्ये कन्याकुमारी येथे झाला. वसंत कुमारी या पूर्ण आशिया खंडातील एकमेव महिला बस चालक आहेत. भारतातील पहिली महिला शिक्षण मंत्री म्हणून शीला कौल यांचे नाव आहे. त्यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1915 मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाला. तसेच त्यांचा मृत्यू 13 जून 2015 मध्ये झाला. भारतातील पहिली महिला मिस युनिव्हर्स म्हणून सुस्मिता सेन या आहेत. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1975 मध्ये आंध्र प्रदेशातील हैदराबाद या ठिकाणी झाला. त्यांनी 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. भारतातील पहिली महिला भारतरत्न पुरस्कार मिळवणारी MS सुब्बालक्ष्मी यांचे नाव आहे. यांचा जन्म 16 सप्टेंबर 1916 मध्ये मदुराई या ठिकाणी झाला. त्यांचा मृत्यू 11 डिसेंबर 2004 मध्ये झाला. तसेच 1998 मध्ये त्यांना मधुर गायकी यासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार भारत सरकारकडून देण्यात आला. अशीच वेगवेगळी आणि महत्त्वपूर्ण माहिती भारत विद्या या चॅनलवर आपणास मिळणार आहे.